हे दोन पाठपुरावे ठरणार 1 जानेवारी 2024 पासून अनुदानाच्या पुढच्या टप्प्याकरिता महत्त्वाचे. नुकतेच शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर शिंदे फडणवीस सरकारकडून शिक्षकांना पुढचा अनुदानाच्या टप्प्याचं एक महत्त्वपूर्ण पत्रक म्हणजे जी काही कारवाई आहे ती ते कागदोपत्री प्रक्रिया सर्व सुरू झालेली आहे. मंत्रालयातून आयुक्त कार्यालयात करिता एक महत्त्वपूर्ण पत्र देखील पाठवण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये 31 डिसेंबरपर्यंत जो शाळा अनुदानाचा जो प्रस्ताव आहे, पुढच्या टप्प्याचा जो अनुदानाचा प्रस्ताव आहे तो मंत्रालयात मागवलेला आहे आणि त्याकरिता या प्रस्तावाकरिता सर्वात महत्त्वाचा जो घटक असणार आहे ती म्हणजे संच मान्यता. तर संच मान्यता देखील होणं गरजेचं आहे. तर नेमकी हा प्रस्ताव मंत्रालयात लवकरात लवकर जाणं खूप गरजेचं आहे. तेव्हा 1 जानेवारी 2024 पासून अनुदानाचा पुढचा टप्पा हा मिळू शकतो आणि याकरिता सर्वात महत्त्वाचं शिक्षक संघटना आणि सर्व शिक्षक हे एकत्र आयुक्त स्तरावरती यांच्याकडून जर व्यवस्थित पाठपुरावा झाला तर यामध्ये शिक्षकांना हा अनुदानाचा टप्पा विहित वेळेमध्ये लवकरात लवकर मिळू शकतो. तर नेमकी कोणते दोन महत्त्वाचे पाठपुरावे हे शिक्षकांकरिता आता महत्त्वाचे ठरणार आहे अनुदानाच्या पुढच्या टप्प्याकरिता. यामध्ये पहिला जो महत्त्वाचा पाठपुरावा आहे तर अंशतः अनुदानित शाळांची 30 नोव्हेंबरपर्यंत संच मान्यता पूर्ण होणं गरजेचं आहे. कारण 31 डिसेंबर ही जी डेडलाईन मंत्रालयातून शिक्षण विभागाकडून देण्यात आलेली आहे आयुक्त कार्यालयाला की 31 डिसेंबरपर्यंत हा जो काही शाळा अनुदानाचा वाढीव टप्प्याचा जो प्रस्ताव आहे तो लवकरात लवकर पाठवण्याकरिता ही अंशतः अनुदानित शाळांची जी संच मान्यता आहे ती संच मान्यता 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा जो पाठपुरावा असणारे आयुक्त कार्यालयातर्फे अनुदानाचा पुढचा टप्पा प्रस्ताव मंत्रालयात जरी 31 डिसेंबर ही डेडलाईन दिलेली आहे तरी देखील 15 डिसेंबरपर्यंत मंत्रालयात जाणं गरजेचं आहे. कारण मंत्रालयात 15 डिसेंबरपर्यंत हा जर प्रस्ताव शाळा अनुदानाचा जर गेला तर मंत्रालयात देखील त्यावरती काम करण्याकरिता मंत्रालयातील जे अधिकारी आहे त्यांना देखील 15 दिवस जो आहे मग त्यामध्ये सुट्ट्या वगैरे वगळून आपण एक 10 दिवस मानू शकतो की मंत्रालयातील जे अधिकारी आहे यांना एक 10-12 दिवस त्यावरती काम करण्याकरिता वेळ मिळू शकतो आणि मग त्याचा आदेश त्यामध्ये सह्या असतील, विविध जे मंत्री महोदय आहे यांच्या सह्या असतील, सचिवांच्या सह्या असतील, ही सर्व जी प्रक्रिया आहे याकरिता 10 ते 12 दिवस लागू शकतात आणि त्यानंतर 1 जानेवारीपासून शिक्षकांना जो शाळा अनुदानाचा पुढचा टप्पा आहे म्हणजे ज्या शाळा आता 20% अनुदान घेत आहे त्यांना 40% मिळू शकतील, जे 40% घेत आहे त्यांना 60% अनुदान, जे 60% घेत आहे त्यांना 80% अनुदानाचा पुढचा टप्पा हा 1 जानेवारी 2024 पासून हा मिळणार आहे आणि तो त्यामध्ये कुठलाही विलंब होऊ नये तर त्याकरिता ही प्रक्रिया लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. मात्र यामध्ये जेवढा डिले होईल तेवढी पुढची प्रक्रिया जी आहे त्यामध्ये डिले म्हणजे विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु हा विलंब जर टाळायचा असेल तर सर्व शिक्षक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षक समन्वय संघाने या शिक्षक समन्वय संघामार्फत हे यश जे आहे हे यश मिळालेलं आहे आणि सर्व शिक्षकांना शिक्षक समन्वय संघाने विचारलेलं होतं आंदोलन का पुढच्या भूमिकेविषयी. तर या सर्व शिक्षकांकडूनच त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं की आंदोलन आपण तात्पुरतं स्थगित करू आणि हा जो पाठपुरावा आहे तो पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जर अनुदानाचा पुढचा टप्पा मिळत असेल तर त्यामध्ये निश्चितच हा जो स्थगिती आंदोलनाची करण्यात आलेली आहे हा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यामुळे आता सर्व शिक्षकांना शिक्षक समन्वय संघाचा जो आझाद मैदान मुंबईमधील जो मोर्चा आहे तो आता पुणे आयुक्तालय या ठिकाणी वळवावा लागणार आहे आणि त्याकरिता सर्व शिक्षकांना देखील त्या ठिकाणी उपस्थित राहून हा पाठपुरावा करावा लागणार आहे आणि लवकरात लवकर अंशतः अनुदानितची संच मान्यता पूर्ण होणं आधार, कारण ही जी संच मान्यता ती आहे ही आधार कार्डाच्या नुसार असणार आहे. विद्यार्थी संख्या आधार कार्डनुसार ही संच मान्यता जेवढी लवकरात लवकर होईल तेवढीच त्याची जी प्रक्रिया आहे ती आयुक्तालयात होईल आणि प्रस्ताव हा 31 डिसेंबर म्हणजेच 15 डिसेंबरपर्यंत मंत्रालयात जाईल आणि शिक्षकांना अनुदानाचा पुढचा टप्पा 1 जानेवारीपासून मिळण्यास सुखर मार्ग जो आहे तो होऊ शकतो. मात्र याकरिता सर्व शिक्षकांना
शिक्षक समन्वय संघाला आयुक्तालय या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा करून महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना जी काही सद्यस्थिती सुरू आहे त्याची माहिती देत पुढं जावं लागणार आहे आणि सर्वांना सोबत घेऊन गेल्यानंतर हा जो मार्ग आहे तो लवकर सुकर होऊ शकतो.